राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिक उपस्थित राहिले आहेत। मलिकांच्या उपस्थितीवर संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। फडणवीसांचा मलिकांवर वैयक्तिक राग असल्याचं राऊत म्हणतायत। भाजपला एका मताची गरज आहे, मलिकांना विरोध का केला नाही हा सवालही उपस्थित करण्यात येतोय। दरम्यान या सगळ्या संदर्भात सचिन अहिर यांच्याशी देखील संवाद साधण्यात आलेला आहे। आता त्यांनी विरोध केला का नाही मला माहित नाही। आता एका मताची गरज आहे त्यांना, आता एका मताची गरज आहे। नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग, नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे। नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर गुन्हे केले लोक आज शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये आहेत। त्यांच्यावर फडणवीस बोलणार आहेत का? या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं पत्र जाहीर केलेलं आहे। त्या पत्राच्या कॉप्या विविध वृत्तपत्रांमधून आणि तुमच्या माध्यमातून आलेल्या आहे। जी भूमिका देवेंद्र फडणवीसांची आहे तीच भूमिका महायुतीच्या इतर सदस्यांची आहे। कालच्या बैठकीमध्ये कोण यावं कोण नाही यावं त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत मामला, त्यावर आम्ही ढवळाढवळ करण्यापेक्षा वरिष्ठ नेते या बाबतीतला निर्णय घेतात। मताची गरज लागल्यानंतर कोणालाही सांगणं बरोबर नाही, पण नवाबाईमध्ये मी बोलणं बरोबर नाही। महायुती त्याच्यावर चर्चा करेन, भाजपचे नेते त्याच्यावर बोलतील, परंतु एक आहे की आता मत पाहिजे म्हटल्यानंतर सगळं चालतं असं मला दिसून येतंय। नाही, परंतु नवाब मलिक यांना भारतीय जनता पक्ष सोबत घेण्यात चालत नव्हता, मात्र आताच तेच अजित पवार त्यांना सोबत घेऊन आता बैठकीला बसतात। भाजपने त्याची भूमिका स्पष्ट करावी की आम्हाला त्यांच्या मताची गरज नाही म्हणून। हे त्यांना विचारा, त्यांनी सांगावं, मी कसं सांगणार? अजित पवारांनी स्पष्ट करावं? नाही, भाजपने करावं। ते अजित पवारांच्या गटामध्ये आहे, भाजपने त्याची स्पष्ट भूमिका सांगावी काय करावं ते। नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या दादा? नवाब भाई आपके साथ त्रास होतोय सर, काल आपण दादांच्या बैठकीमध्ये उभे राहिला। कोर्ट के आदेश से मुझे बोलने पे मनाई है। तुम्ही दादांच्या बैठकीला उपस्थित होता, दादांना कोर्टाने बोलण्यावर मनाई दिलेली मला। सर, काल आपण दादांच्या बैठकीमध्ये उभे राहिला। कोर्ट के आदेश से मुझे बोलने पे मनाई है। तुम्ही दादांच्या बैठकीला उपस्थित होता, दादांना कोर्टाने बोलण्यावर मनाई दिलेली मला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।